हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण इथं सुंदर अशी पोटली बटनची डीप गळ्याला डिझाइन बनवणार आहोत। बघा इथे मी अस्तराने कापड कापून घेतलेले आहे, कट करून घेतले आहे। तर आपण बघा आता ब्लाउज पीसचा जो कापड आहे त्याला साईडला ठेवूया आणि अस्तरवरती तुम्हाला मी मेजरमेंट दाखवते। तर हे 38 साईजचं ब्लाउज आहे। तर बघा ब्लाउजची उंची जी आहे ती 16 इंच आहे। हे बघा 16 इंच। त्याच्यानंतर बघा 5.5 इंच इथं शोल्डर होतं, तर डीप गळ्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं म्हणून 5 इंच घेतलं। मुंडा 6 घेतलंय। हे बघा 11ची घडी घेतली आहे। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं मी इथं माप घेतलेलं आहे, त्याच्यामुळे 11ची घडी आली आहे इथं ब्लाउजची। बघा या पद्धतीने बघा। तर इथं बघा 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। 12 इंचचा हा डीप गळा आहे गोल। तर बघा खालच्या साईडला सुद्धा 2 इंच टाकायचं आहे। हे बघा या पद्धतीने आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर इथं बघा या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा गळा काढण्यासाठी। त्याच्यानंतर बघा जिथे आपण 2 इंच घेतले तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच किंवा तुम्ही 2 इंच, तुम्हाला जेवढा मोठा गळा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे 1.5 इंच घेतलंय आणि हे बघा असं तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची इथं। हे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं गळा काढायचा आहे। तुम्हाला हवा तसा तुम्ही गळा इथं काढू शकता, पान गळा, मटका गळा, जो आवडेल तो या पद्धतीने घ्यायचा आहे। शोल्डर घेताना काय करायचं, जेवढा आपलं शोल्डर असेल त्याच्यामधून तुम्ही अर्धा इंच कमी करून इथं शोल्डर घ्यायचं आहे। हे बघा। तर बघा असं केल्याने काय होतं, शोल्डर उतरत नाही। हे बघा या पद्धतीने गळा काढून घ्यायचा, डार्क करायचा आणि एका साईडला छापून घ्यायचं। बघा हे बघा या पद्धतीने मी छापून घेतलाय। बघा आता पुसट दिसतंय, गळ्याचा आकार बघा इथं दिसतोय, त्याच्यावरती आपल्याला खडूने इथं मार्क करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा। इथं बघा या पद्धतीने गळा आपण काढून घेतला। इथं बघा व्यवस्थितपणे डार्क करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तर बघा इथं काढून घेतला आहे। याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला पोटली बटन शिवायचे आहेत छोटे छोटे। तर इथे बघा मी खूप सारे बनवून घेतले, तर तुम्हाला कसं बनवायचे ते दाखवते। तर इथे एक बघा चौकोन कापड घेतलेला आहे आणि बघा इथं कापडाचा तुकडा घेतलाय मी। तर इथं कापडाची चिंध्या बनवून असे छोटे छोटे कट करून त्यांचं इथं मी पोटली बटन शिवून बनवणार आहे। तर तुम्ही इथं थर्माकोल बोलचा वापर करू शकता। हे बघा या पद्धतीने गोळा करून घ्यायचं, कापडाच्या मध्यभागी ठेवायचं आहे। हे बघा त्याच्यानंतर बघा व्यवस्थितपणे असं त्या साईडला बघा फोल्ड करायचं। बघा असं गोल राऊंड फिरवायचं। हे पहा या पद्धतीने, आणि धागा असेल तर तुम्ही इथं धाग्याने बांधून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला जेवढे लहान मोठे जेवढे पोटली बटन शिवायचे ज्या आकाराचे तेवढे तुम्ही इथं बनवून घ्यायचे। तर इथं बघा मी गळ्याला पण पोटली बटन लावणार आहे आणि बाहीला पण लावले इथं। तर बघा खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा पोटली बटन तयार झाले। आता बघा काय करायचं, पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती बघा वरून आपल्याला 1-1 इंचावरती मार्क करून घ्यायचे पहिले। जिथं एक मार्क केलंय त्याच्या खाली 1-1 इंचावरती परत आपल्याला छोटे छोटे असे मार्क करून घ्यायचे। त्या जागेवरती आपल्याला काय करायचे, जिथं मार्क केले तिथं पोटली बटन शिवायचे आहे, त्यासाठी मार्क करून घेतले। बघा मी तुमच्याजवळ जर कापड जास्त असेल ब्लाउज पीसचा किंवा मॅचिंग असेल तर तुम्ही इथे खूप सारे असे जवळ लावू शकता। इथं कापड कमी होतं त्याच्यामुळे मी इथं कमी घेतलेले आहे। हे बघा असे छोटे छोटे पॉईंट घेऊन घ्यायचे आणि एक एक ठेवून आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित कापड पकडायचं, व्यवस्थितपणे शिवून घ्यायचं इथं या पद्धतीने।
प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. बघा या पद्धतीने व्यवस्थित जिथं आपण पॉईंट घेतलेले त्याच्यावरती ठेवून खालचं अस्तरचं कापड व्यवस्थित धरायचं आहे. गोळा करू नका तिथं खाली, व्यवस्थित धरून असं शिवायचे आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि अस्तरवरती शिवून याला काय करायचं आहे आपल्याला, कवर शिलांसारखं करायचं आहे, म्हणजे त्याचे हे धागे वगैरे निघणार नाही, असं वरती दिसणार नाही असं. त्यासाठी बघा या पद्धतीने शिवून घ्यायची ती. तर तुम्हाला पोटली बटन बनवायची किंवा शिवायची आयडिया माझी आवडली असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा व्हिडिओला. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. या पद्धतीने ब्लाऊज शिवताना तुम्हाला काय अडचणी येत असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता. बघा या पद्धतीने ते शिवून घेतले सगळे. बघा मी आता बघा जे एक्स्ट्राचं दिसतंय कापड ते इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा व्यवस्थित कट करायचं आहे, जेणेकरून जे खाली अस्तरचं कापड दिसतंय ते कट न होता आपल्याला इथं वरचे आहे ते पोटली बटन आपण शिवले त्यांचे जे एक्स्ट्राचे पार्ट आहे ते कट करायचं आहे. हे बघा या पद्धतीने एक एक धरून व्यवस्थित इथं कट करून घ्यायचे. हे बघा तर डिझाईनच्या कड्यांचे मी व्हिडिओ या चॅनलवरती बरेच अपलोड केलेले, तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता. तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देऊन देईल, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. हे बघा शिवून घेतले, कट करून घेतले. आता बघा ते कापड घेतलंय, सरळ बाजू घेतली त्याची आणि त्याच्यावरती हे उलटं करून अस्तर जे आपण पोटली बटन शिवले ते उलटी साईडमध्ये करून ते असं ठेवून घ्यायचे. बघा आणि खालचा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो त्याची सरळ बाजू वरती आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे टाचन लावून घ्यायचे, कारण ते गोल असतात त्याच्यामुळे शिलाई थोडी सरकून जातात ते, त्याच्यामुळे तो बघा इथं दिसतंय त्याच्यावरती मी आता शिलाई मारून घेते. ते व्यवस्थितपणे इथं थोडं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने हळूवारपणे असं फिरवत टिप मारायची आहे. हे बघा मारून घेतले मी टिप. इथं किंचित थोडंसं खाली एक्स्ट्राचा जास्त पार्ट खाली वरती उचकला होता, त्याच्यामुळे परत अजून उसवलं ते शिवलं मी इथं व्यवस्थित केलं. बघा आता व्यवस्थित आलेलं आहे ते. आता इथं कमरपट्टी लावायची नाही आहे, त्याच्यासाठी बघा खालच्या बाजूला अर्ध्या इंचावरती इथं सरळ अशी टिप मारून घेतली मी. 5 इंच एक्स्ट्राचं कापड सोडून इथं कट करून घेतले. बघा त्याच्यानंतर बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित कट करायचं आहे. शिलाई मारली त्याला सोडून 5 इंचावरती टिप मारली. बघा आता इथे छोटे छोटे कट मारायचे आहे, व्यवस्थित इथं मारायचे, कारण ते जाड असतात ते पोटली बटन शिवलेले आपण. हे बघा असं सावकाश अशी टिप मारून घ्यायची आणि त्याला पलटवून घ्यायचे इथं गळ्याला. ते बघा शिवलेले आहेत ते खालच्या साईडला गेली आपली शिलाई मारलेली आणि वरती येते पोटली बटन दिसतं. आता व्यवस्थितपणे आता इथं बघा ते एक एक पोटली बटन व्यवस्थित बाहेर हे करून इथं दाबटीप देऊन द्यायची आपल्याला. हे बघा असं तर खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला. हे बघा एकदम व्यवस्थित आणि मस्त दिसतोय बघा गळा. आता बघा अजून त्याच्या बाजूला परत एक 5 इंचावरती टिप मारून घेतली मी इथं. तुम्ही इथं वाटल्यास लेस वगैरे लावू शकता, लेसचा वापर करू शकता इथं. तर बघा इथं खालच्या साईडला व्यवस्थित कापड धरून इथं खालची दाबटीप देऊन द्यायची आहे.
हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर सर्व इथं अस्तरला आपल्याला टिप मारून घ्यायची. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं इथं. हे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आहे हे, मागचा पार्ट आहे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज. इथं बघा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर मी चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डायरेक्ट कपड्यावरती कसं काढायचं त्याचा सुद्धा टाकलेला आहे. तर इथे बघा अस्ताच्या बाजूला घेतलं मी, मुंड्याकडील बाजूकडे बघा 2 इंचवरती मार्क करायचं. आणि हे बघा व्यवस्थित आहे ते कोपरा जिथं आपण पॉईंट घेतला 2 इंचचा त्या साईडला ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने बघा मार्क करून घ्यायचं आहे. इथं बघा मी 4.5 इंचावरती टक्स घेते, इथे 4 इंचावरती घेतलं आहे. गळा जसा खाली वर खालच्या साईडला जास्त जर राहिला मोठा राहिला गळा, या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी आपलं मागचं जे टक्स आहे ते कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघा खालच्या साईडला 1/2 इंचावरती असं टीप मारून घेतली इथं मी. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं. इथं बघा डबल शिलाई लॉक करायची आपल्याला, जेणेकरून आपण शिलाई मारली ती निघणार नाही असं. इथं बघू शकता तुम्ही. तर हे बघा इथं अजून एकदा टिप मारून घेते मी. हे बघा या पद्धतीने. आता बघा मागचे जे टक्स घेतले ते हे या साईडला एका समोर असे करायचे. हे बघा या पद्धतीने करायचे आणि टिप मारायची 1/2 इंचावरती, जेणेकरून आपण जे ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा ते मागच्या साईडला दिसणार नाही. ते टक्स घेतलेले एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.